बीड जिले के माजलगांव तालुका में स्थित तालकेड़ फाटा पर 25 जनवरी को एक सराफा व्यापारी पर हुए शस्त्र डकैती के मामले का स्थानीय अपराध शाखा ने सफलतापूर्वक खुलासा किया है। इस प्रकरण में पुलिस ने मुख्य साजिशकर्ता और स्वर्णकार कारीगर एकनाथ कपाले समेत 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। कर्ज में डूबे कपाले ने रिकॉर्ड पर मौजूद अपराधियों की मदद से व्यापारी की रेकी कर यह साजिश रची थी। पुलिस ने आरोपियों के पास 30 लाख रुपए की कीमत का 18 तोले सोना और 1 किलो चांदी बरामद किया है। सीसीटीवी फुटेज और तकनीकी जांच के आधार पर यह कार्रवाई की गई। इस मामले का एक आरोपी अभी फरार है, जिसकी तलाश पुलिस कर रही है। पुलिस अधीक्षक नवनीत कावत के मार्गदर्शन में स्थानीय अपराध शाखा ने यह उल्लेखनीय कार्रवाई की है। इस बारे में जानकारी देते हुए बीड पुलिस अधीक्षक नवनीत कावत ने क्या कुछ कहा। हर पल की खबर मुंबई न्यूज पर। 25 तारीखला सकाळी 9 वाजताच्या जवळ एक सोनार माजलगाव ग्रामीणची हद्दीमध्ये ज्वेलरी घेऊन तो गावामध्ये चालला होता। तिथे त्याच्यावर दरोडा पडला होता। त्या दरोड्यामध्ये 2 बाईकचा वापर झाला होता। त्यांना धारदार शस्त्र दाखवले होते आणि त्यांच्याकडून 60 लाखाचा मुद्देमाल दरोडाखोर लोकांनी घेतले होते। हा खूप ट्रिकी क्राईम होता, जिथे आमच्या पोलिसांकडे कुठल्याही प्रकारचा क्लू नव्हता। त्याच्यानंतर लोकल क्राईम ब्रांच बीडनी 3 टीम तयार केली। सगळे तांत्रिक टेक्निकल एव्हिडन्सेस त्याच्यामध्ये बघितले, लोकल सोर्सेस त्याच्यामध्ये बघितले आणि पूर्ण टीमनी वेगवेगळी ठिकाणी कोण आला कोण बाहेर गेला माजलगावमध्ये सगळं तपास बारकाईने बघून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे फक्त 4 दिवसमध्ये। त्यामध्ये आतापर्यंत आम्ही 4 आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहे आणि 18 तोला गोल्ड आणि सिल्वर त्यामध्ये रिकवर झालेला आहे। 4 आरोपीला अटक केलेला आहे, 1 आरोपी ॲब्स्कॉन्डिंग आहे। हा गुन्ह्यामध्ये एलसीबीनी खूप चांगल्या प्रकारे जेवढे पोलिसांकडे फॅसिलिटीज राहतील सगळे वापरून टेक्निकल लोकल इंटेलिजन्स टीम वर्क सगळे वापरून फास्टेस्ट त्याला रिकवर केलेला आहे आणि उरलेला आरोपी त्याच्या बाबतीत आमची टीम बाहेर आहे आणि याच्यामध्ये सगळे आरोपीच्या पास्ट क्रिमिनल हिस्ट्रीचा अभ्यास करून त्यामध्ये मकोका लागू शकते की नाही त्याच्यावर आमचं काम चालू आहे। जे लूट करणारे आहे त्यामध्ये आतापर्यंत जो सगळ्यांचा यांचा फीडबॅक आहे त्यांचा पास्ट बॅकग्राऊंड आहे। एक होता तो बेसिकली कारागीर होता, सोनारकडे कारागीर होता। 2 लोकांना माजलगाव शहरमधून तडीपार झाले होते, एसपी ऑफिस बीडच्या आदेशावरून ते तडीपार झाले होते। एक जो आरोपी आहे त्याचा भाऊ पुणेमध्ये जेलमध्ये आहे, तो त्याच्या बेलसाठी त्याला पैसे पाहिजे होते। तो बघितले तर 4 लोक जो आम्ही आतापर्यंत अटक केलेले आहेत त्यांना वेगवेगळे कानूनमध्ये जो सोनारचा जो कारीगर होता त्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे बेसिकली त्याचे लॉस झाले होते। तो सगळे लोकांना पैशाची गरज होती आणि त्यांना हा माध्यम त्यांना इझी वाटला, त्यामुळे त्यांनी ही चोरी केलेली आहे।